नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आघाडी घातलेली आहे आणि अष्टावधानी अशी ही स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये अक्षरशः अधोरेखित होईल असं तिचं कार्य आहे. आकाशाला गवसणी घालणारं तिचं कार्य, प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचं पादक्रांत होणं, या सगळ्या विषयी आपण भरभरून बोलत असतो, भरभरून सांगत असतो आणि आपण सगळे जाणूनही असतो. हे एक सत्य आहे. या सत्याची अजून एक बाजू आहे. ती बाजू काय म्हणते? ती बाजू म्हणते जेव्हा एखाद्या घरामध्ये स्त्री भ्रूण आहे असं लक्षात येतं तेव्हा त्या स्त्री भ्रूणाला मारलं जातं, त्याची हत्या केली जाते. किंबहुना हे बालक जेव्हा ही बालिका जन्माला येते तेव्हा प्रत्येक ठिकाणी हिला नकारलं जातं, हिच्या प्रत्येक संधींच्या मध्ये खोड घातला जातो. घरामध्ये तू नको आहेस हे सांगताना तिचं नावच नकोशी असंही ठेवलं जातं. हे सुद्धा एक सत्य आहे. एकाच सत्याच्या एकाच ठिकाणी असलेल्या दोन बाजू आहेत. आज पंतप्रधान, राष्ट्रपती, खेळाडू, तुम्ही कोणतंही क्षेत्र सांगा, या क्षेत्रामध्ये महिला आहेत असं म्हणत असताना त्या महिलेला नाकारलं जातं आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी आई हवी आहे, पत्नी हवी आहे, बहीण हवी आहे, आपल्या घरातल्या मुलाला चांगली सून मिळायला हवी, या सगळ्या गोष्टींविषयी सुद्धा रंजकतेने चर्चाही घडतात. आणि हे सगळं करत असताना या मंचावर बसून आपण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आणि सतत पद्धतीने मुलगी वाचवा असंही म्हणत असतो. आणि याच बरोबरीने आता सध्या परीक्षा चालू आहेत. काही महिन्यांची सुट्टी गेली की परीक्षांचे निकाल लागतील. या निकालांमध्ये काय दिसतं? या निकालांमध्ये मुलींनी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सरशी गाठलेली आहे आणि त्यावेळी अभिमानाने सांगितलं जातं या मुली आमच्या आहेत, आमच्या राज्याच्या आहेत, आमच्या देशाच्या आहेत. मग याच आमच्या राज्यामध्ये, आमच्या देशामध्ये अशीही मंडळी आहेत की या सगळ्यांना नकोशी म्हणतात. म्हणजे ज्यांचं अस्तित्व हे अभिमानास्पद आहे हे एकीकडे आपण मानतो, त्यांचंच अस्तित्व आपल्या घरामध्ये आपण समूळ उपटायला बघतो का? काय आहे ही मानसिकता? काय आहे ही कारणमीमांसा? या सगळ्याचा शोध वारंवार पुन्हा पुन्हा घ्यावा लागतो का? कशासाठी? आपण सगळेच जाणतो. याच विषयावरती थोडं विस्तृतपणे बोलूया. जनजागृतीपर आजचा हा विशेष भाग आहे. जाणून घेऊया सखी सह्याद्रीचा हा आजचा भाग. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण दोन तज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट संगीता पुणेकर आणि अर्जुन रामचंद्र सुसे. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते. आपल्या पहिल्या तज्ञ ॲडव्होकेट संगीता पुणेकर मॅडम विषयी सांगायचं म्हणजे बाल अत्याचार प्रतिबंधक क्षेत्रामध्ये महिला आणि बालकल्याण कार्यामध्ये त्यांचं मोठं कार्य आहे. सामाजिक कार्यामध्ये आणि महिलांची जाणीव जागृती या दृष्टिकोनातनं गेली 30 वर्ष. आपले दुसरे तज्ञ सामाजिक कार्यकर्ते अर्जुन रामचंद्र सुसे यांच्याविषयी सांगायचं म्हणजे मुलगी वाचवा या क्षेत्रामध्ये सरांचं मोठं कार्य आहे. क्रांतीज्योती या सामाजिक संस्थेचे, अहमदनगर इथं असलेल्या संस्थेचे सरसंस्थापक आहेत. जन्म, वाढदिवस, लग्न ह्या कार्यांच्या वेळी हे जेव्हा घडतं त्यावेळी मुलींचा तो जन्म आहे, मुलींचा वाढदिवस आहे आणि मुलींचं लग्न आहे म्हणून ते क्रांतिकारी पद्धतीने कसं साजरं होईल या दृष्टिकोनातनं त्यांचे वेगळे विशेष प्रयत्न असतात. आज दोघांकडनं आपण जाणून घ्यायचं आहे की ऍक्च्युअल कोर्ट ज्याला म्हणतो की जिथे आपण उभे आहोत तिथं नेमकं काय पद्धतीने सुधारणा घडवून आणता येईल, नेमकी कशा पद्धतीने पावलं उचलली जात आहेत. मग ती शहरी भागामध्ये असू दे, ग्रामीण भागामध्ये असू दे, एखाद्या पाड्यामध्ये असू दे, छोट्याशा गावामध्ये असू दे, प्रत्येक वेळी हे सगळं ठीक आहे, छान आहे, पण आमच्या इथं हे लागू होत नाही,
असं जेव्हा मनामध्ये येतं तेव्हा हे दोन मार्गदर्शक आपल्याला आज सांगणार आहेत की नाही, तुमच्या इथं सुद्धा हा बदल होऊ शकतो आणि तो नेमका कसा याविषयी जाणून घ्यायचंय. दूरध्वनी क्रमांक चटकन सांगते, टिपून घ्या. ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. संगीता मॅडम, सगळ्यात आधी मी तुमच्यापाशी येते. जेव्हा असं आपण म्हणतो की स्त्री भ्रूण, तर स्त्री भ्रूण आणि कायदा या बाबतीमधली सोप्या भाषेमधली माहिती आम्हाला मिळू शकेल का? हा जो कायदा आहे हा 94 साली आला अंमलात आणि कायद्याचा उद्देश हा होता की बालकाचं जर आईच्या गर्भाशयात काही त्याच्यात आजार असतील किंवा काही त्यांना क्रोमोझोमल डिफेक्ट्स असतील तर त्यांना आपण कसं व्यवस्थित ट्रीटमेंट देऊ शकतो. किंवा जर अतिशय शक्य नसलं तर मग ते त्याची म्हणजे MTP करण्यात येतं. पण ऍक्च्युली जो इतका चांगला कायदा आहे त्याचा दुरुपयोग नेहमीप्रमाणे करण्यात आला आणि मुलगी असेल तर तिला मारून टाकण्यात आलं गर्भाशयात. हे समाजात आल्यानंतर 2003 मध्ये हा कायदा अजून सक्षम करण्यासाठी किंवा अजून स्ट्रिक्ट करण्यासाठी कडक करण्या बाबतीत काही अमेंडमेंट्स आल्या. आजही आपण बघतोय हल्ली जे काही घडलं त्याच्यामध्ये कसं, आणि विशेष म्हणजे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर नॉर्मली कायदा तोडताना असं येतं की कोणतरी एक क्रिमिनल व्यक्ती आहे. अनफॉर्च्युनेटली ह्या कायद्यामध्ये डॉक्टर्स आणि जे व्हाईट कॉलर्ड क्रिमिनल्स आहेत ते समाजात वावरत असतात आणि त्यांना आपण खूप आदर देत असतो. आणि असे लोक ह्या कायद्यामध्ये क्रिमिनल्स आहेत. तर अर्थातच ह्याच्यात खूप कमी लोक कन्व्हिक्शन होतं, त्यांचं शिक्षा होते, कारण व्हाईट कॉलर्ड क्राईम मध्ये हा प्रॉब्लेम आहेच. तुम्ही हा एकदम नेमकेपणाने मुद्दा, व्हाईट कॉलर्ड क्राईम, पांढरपेशा वर्ग जो आहे तोच या गुन्ह्यामध्ये अडकलेला आहे आणि शिवाय आम्ही त्यातले नाही असा काहीसा भाव इथं दिसतो. आणि म्हणूनच इथं जनजागृतीचं काम फार मुळापासून आणि खोलवर जाऊन उतरून करायला हवं असं दिसतं, नाही का? बरोबर. आणि जसं तुम्ही म्हणताय पल्लवी मॅडम की मला दोष डॉक्टरांना द्यायचा नाहीये, मला दोष ह्या परिवाराला द्यायचा आहे ज्यांना मुलगी नको आहे. म्हणजे ऑफकोर्स डॉक्टर इक्वली त्याच्यामध्ये जबाबदार आहेत, पण मुख्यतः आपल्याला मुलगी का नको आहे ह्याच्याकडे आपण थोडं बघणं गरजेचं आहे. कारण काय कारण आहे हे मला अजूनही समजलेलं नाही 50 वर्षात. तर पण आहे. अर्जुन सर, तुम्ही अक्षरशः सामाजिक कार्यकर्ते म्हणजे खेडोपाड्यामध्ये जाऊन या दृष्टिकोनातून बघत असता, अशा लोकांना भेटत असता. स्त्री भ्रूण नको असं जेव्हा समाज मन म्हणतं तेव्हा त्यामागे पुन्हा त्या पुढे 30 वर्ष जाऊन पुढे 26 वर्षानंतर तिचं लग्न ही एकमेव चिंता पालकांना सतावत असते का हो? पल्लवी मॅडम, मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय. मुलगी जन्माला येऊ दिली जाते, पण मुलगी का जन्माला येऊ देत नाही त्याचे कारण जर शोधले तर त्यातला पहिलं कारण वंशाला दिवा. आणि त्यानंतर जर विचार केला तर मुलीचं शिक्षण आणि जी आज जी समाजामध्ये मुलीला जी वागणूक दिली जाते तो एक कारण येईल. आणि त्याच्यानंतर मुलीच्या लग्नाला जो काय खर्च होतो तो एक या ठिकाणी विचार केला जातो. कारण मुळाशी गेल्याशिवाय मुलगी का जन्माला येत नाही याचा जर विचार केला नाही तर त्याच्यावर स्त्री भ्रूण हत्या का थांबत. म्हणजे त्याच्यामध्ये मेन आपण जर त्या मुलीला जर वंशाचा दिवा समजत असाल तर तुम्ही ती मुलगी जन्माला येऊ देऊ शकता. परंतु आपण मुलगाच वंशाला दिवा आहे असं समजतो, त्यावेळेसच आपण कुठेतरी चुकतोय. हे समाजाला आपल्याला सांगावं लागेल. कारण आज अशी परिस्थिती झाली, समाजाला नुसतं सांगून चालत नाही, त्यांना प्रॅक्टिकली दाखवावं लागतं का मुलगा सुद्धा जितका महत्वाचा आहे तितकीच मुलगी सुद्धा महत्वाची आहे. आज आता प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं जातं, कारण ज्या
आपले जर वडील वारले तर त्या ठिकाणी मुलगाच चितेला अग्निडाव देतो, पण आता बऱ्याच ठिकाणी मुलगी सुद्धा त्या चितेला अग्निडाव देते, म्हणजे मुलाचा अधिकार मुलीला दिलेला आहे. दुसरी गोष्ट, आपण लग्नामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1860 या कालखंडामध्ये हुंडाबंदी कायदा आणला होता. आज भी तो कायदा अंमलात आहे, परंतु तो कितपत अंमलात आणला जातो याचाही थोडासा विचार केला पाहिजे. खरे. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. सुनील अवघडे आपल्याशी बोलतायत साताऱ्याहून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी सुनील अवघडे सातारावरून बोलतोय. बोला. जे काही महिलांचे गर्भाशयामध्ये ज्या मुलींचं अबॉर्शन मध्ये मुली मारल्या जातात, ते जेणेकरून डॉक्टर दोषी असतात, तर डॉक्टरांना जास्तीत जास्त शिक्षा बरोबर कशी करता येईल त्यामध्ये मार्गदर्शन मिळावं. नक्कीच. बोला ना सर, प्लीज. काय होतं, आपण एक प्रॅक्टिकली आता जे सरांनी प्रश्न विचारलाय फारच सुंदर प्रश्न आहे. मुलगी गर्भाशयात मुलगी आहे हे कोण सांगतं? हे सांगतं डॉक्टर. आपण डॉक्टरला मी तर या ठिकाणी सांगू इच्छितो, कारण डॉक्टर सुद्धा सर्वात जास्त जबाबदार ह्या स्त्री भ्रूण हत्येला सर्वात जास्त जबाबदार ते आहे. कारण गर्भाशयामध्ये मुलगी आहे हे कोण सांगू शकतं? फक्त डॉक्टर. आता काही ठिकाणी आम्ही ग्रामीण भागामध्ये पाहत असताना बऱ्याचशा ठिकाणी मुलाचा हा गर्भ असताना फक्त आणि फक्त पैशासाठी थोडंसं जास्त पैसे मिळत आहेत म्हणून तो मुलाचा गर्भ असला तरी मुलीचा गर्भ आहे असं सांगितलं जातं. त्या मातापित्याला किंवा त्या कुटुंबातल्या जे काय कुटुंब आहे त्या कुटुंबाला काही समजत नाही ना. त्याला काय माहिती याच्यामध्ये या गर्भाशयामध्ये मुलगी आहे का मुलगा आहे हे सांगणारा कोण? डॉक्टर. आता जे सरांनी सांगितलंय का जास्तीत जास्त कडक शासन व्हायला पाहिजे. सरकारने त्याच्यासाठी फार सरकार त्यावर फार काम जोरात करतंय, कारण त्यामध्ये इतके काही कायदे अंमलात आलेले आहेत. जर स्त्री भ्रूण हत्या करत असताना जर त्या डॉक्टरवर हे केलं गेलं, केस झाली, FIR जर नोंदली, तर निश्चितच त्या डॉक्टरची मला वाटतं ह्या कायद्यातून सुटका होत नाही. त्याच्यामुळे तुमची जी अपेक्षा आहे ती निश्चितच, तुम्हाला जर कुठे या ठिकाणची माहिती असेल का ज्या ठिकाणी या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या होती, तर तुम्ही लगेच तुमच्या जे काही जिल्हाधिकारी असतील किंवा आपण मंत्रालयामध्ये असेल त्यांना फोन करू शकताय आणि त्या ठिकाणची घटना जर सांगितली तर निश्चितच त्याच्यावर प्रतिबंधक म्हणजे जे समाजाने करायला पाहिजे ते आपण केलं पाहिजे. समाज म्हणजे आपण केलं पाहिजे. त्यावेळेस सरकारला आपण मदत केल्यासारखं होईल आणि तुम्हाला जी अपेक्षा आहे का डॉक्टरला जास्तीत जास्त सजा व्हायला पाहिजे तर निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. मॅडम, हा मुद्दा मगाशी तुमचा एक मुद्दा होता आणि सरांचा मुद्दा थोडं मी जोडून असं घेते की स्त्री भ्रूण आहे किंवा भ्रूण कोणता आहे, भ्रूणाचं लिंग तपासणी या बाबतीमध्ये कायदा काय म्हणतो? कोणत्या पातळीवरती वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी जी आहेत ते हे पालकांना किंवा कुटुंबियांना सांगू शकतात? ऍक्च्युली हे सांगायचंच नाही असा आता कायदा आहे, पण जसं सर म्हणाले की जर पालक गेले की माझ्याकडे 3 मुली आहेत, आता चौथं काय आहे ते मला पाहिजे, तर तेव्हा डॉक्टर काही पैसे घेऊन ती माहिती देत असावेत. मला ह्याच्यात काही गोष्टी पुन्हा कायद्याच्या विरुद्ध आहे, जे कायद्याच्या विरोधात आहे, पण मला ह्याच्याविषयी काही अशा गोष्टी म्हणायच्या आहेत की एक म्हणजे पालक का जातात, 4 मुली आपल्याला का नको आहेत किंवा 2च मुली असताना आपण का नाही आपलं फॅमिली प्लॅनिंग करू शकत आणि पुढे जायचं नाही. दुसरा मुद्दा जो सरांनी उचलला की वंशाला आपल्या दिवा हवाय, तर का हवाय? मी समाजाला विचारते की का हवाय आपल्या वंशाला दिवा? तुम्हाला तुमच्यामध्ये जेवढा आहे कार्य तुम्ही करा आणि पुढे जे काय व्हायचंय ते होऊ द्या. का आपल्याला वंशाला दिवा हवाय? अजून एक प्रश्न जो आहे की मुलांचे हक्क आता मुलींना दिले गेले. मला असं म्हणायचंय की ते मुलीचे हक्क होतेच, आपल्या घटनेने दिलेले आहेत भारताच्या, त्यामुळे ते दिले गेले वगैरे नाहीये, ते होतेच आणि ते त्यांना डिप्राईव्ह करण्यात आलेला आहे, त्याला ह्याच्यातनं वंचित ठेवण्यात आलेला आहे. हा मुलीचा हक्क आहे आणि आज चितेला आग कोण देणं हा विषय नाहीच आहे. आज आपल्याकडे ह्या असल्या विषयांमध्ये जर आज पण आपण बघत असू तर मला असं वाटतं की आपल्याला खूप परिवर्तनाची गरज आहे आपल्या मनात.
आणि नेमकं ते कुठे परिवर्तन तर अर्थात विचारांपासून स्वतःपासून ते सुरुवात व्हायला हवी. स्वतःपासूनच होऊ शकतं. इतर कोणीही आपल्याला शिकवू शकत नाही. आपण सगळ्यांनी विचार करावा आणि ह्यातनं काही ना काही मार्ग काढावा. खरंय. पुढचा फोन आहे. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार किशोरजी. हा नमस्कार. बोला. आतापर्यंत बरीच कारणं डिस्कस करण्यात आली हं. आणि त्याच्यापैकी बरीचशी करेक्ट पण आहेत. हं. तर माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये 2 गोष्टी आलेल्या आहेत. हं. त्याच्यापैकी काही पार्ट कव्हर झालेला आहे पण काही पार्ट राहिलेला आहे. तर तो म्हणून मी व्यक्त बोला. करतोय. तर बोला. तो असा की नंबर 1 म्हणजे काय की मी माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये असं आहे की जी कपल्स यांना पहिलाच मुलगा होतो ना ते सहसा दुसऱ्याच्या भानगडीतच पडत नाहीत की बुवा मुलगी झाली तर कशाला भानगडीत पडा. अच्छा, दुसरी गोष्ट अशी की समाजामध्ये जे वाढते अत्याचार आहेत ते फार मोठे, त्याचा मानसिक परिणाम आणि मानसिक दबाव समाजावरती निश्चित आहे जो नाकारता येणार नाही कुठच्याही सर्कमस्टन्सेस मध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद. मुंबईची रेल्वे वाहिनी ही मुंबईच्या धमन्यांमधनं धावणारी रक्तवाहिनी आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. मुंबईमधली वाढती गर्दी हा जेवढा चर्चेचा विषय आहे त्याचबरोबरीने अजून एक चर्चेचा विषय म्हणजे मुंबईमधल्या रेल्वेची मधली गर्दी. या रेल्वेमधल्या गर्दीमध्ये सगळ्यांनाच प्रवास करायचा असतो आणि सगळ्यांनाच आपापलं मस्तर गाठायचं असतं आणि मग सकाळची गर्दी बघताना हा म्हणता तुडुंब भरलेली रेल्वे यामध्ये घुसायचं कसं. मग यावरती पश्चिम रेल्वेने एक अफलातून तोडगा काढला, तो म्हणजे खास महिलांसाठी महिला विशेष रेल्वे. साधारणपणे 5 मे 1992 साली ही महिला विशेष रेल्वे धावली, ती म्हणजे बोरिवलीपासून चर्चगेटपर्यंत. महिलांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला आणि आमच्या सगळ्यांच्या सोयीची असलेली ही रेल्वे आज 25व्या वर्षामध्ये पदार्पण करते. रौप्य महोत्सवी वर्ष हे महिला विशेष रेल्वेचं आहे. या रेल्वेने काय काय दिलं, या रेल्वेने आमचं सण समारंभ सगळं काही साजरं केलंच आहे, पण या बरोबरीने आम्हा सगळ्या महिलांना एक सुरक्षिततेचं आश्वासनही दिलेलं आहे. पश्चिम रेल्वेची ही महिला विशेष गाडी आमच्या सगळ्यांच्या जशी सोयीची ठरली तसं या बरोबरीने या रेल्वेमधनं प्रवास करणाऱ्या प्रत्येक महिलेने या रेल्वेशी एक वेगळं नातं असल्याचं नमूद केलेलं आहे. या नात्यांमध्ये एक गोष्ट लक्षामध्ये येते की रेल्वेमध्ये घुसायचं आहे, जायचं आहे, प्रवास करायचा आहे, आपल्या ठिकाणी जायचं आहे, पण या बरोबरीने सुरक्षितता ही तितकीच महत्वाची आहे. पश्चिम रेल्वेनं हे जाणलं आणि आता 8 मार्चपासून एक वेगळा बदल सुद्धा या महिला विशेष गाड्यांमध्ये घडवून आणला. तो बदल होता तो म्हणजे टॉक बॅक सुविधा. ही टॉक बॅक सुविधा अशी आहे की कुठल्याही क्षणी काही असुरक्षितता भासली तर रेल्वेमध्ये असलेली महिला एक बटन दाबून गार्डशी संपर्क साधू शकते. आपल्या सूचना, आपला संदेश जो आहे तो गार्डपर्यंत ताबडतोब पोचता होऊ शकतो. प्रायोगिक तत्वावरती राबवण्यात आलेली ही जी व्यवस्था आहे ती यंत्रणा आता सगळ्या महिला विशेष गाड्यांमध्ये राबवण्यात येते आहे. पश्चिम रेल्वेची ही वेगळी आगळी सुविधा महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि प्रत्येक महिला यासाठी पश्चिम रेल्वे धन्यवाद देत असतेच. आणि आता जवळपास अप अँड डाऊन अशा 8 फेऱ्या करत ही पश्चिम रेल्वे विरार ते चर्चगेट अशा संपूर्ण लांब पट्ट्याच्या ह्याच्यावर धावत असते. आपल्या सगळ्यांसाठी सोयीची असलेली पश्चिम रेल्वेची महिला विशेष गाडी, त्या महिला विशेष गाडीला आज रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भरभरून शुभेच्छा सखी सह्याद्रीकडून. जेव्हा पश्चिम रेल्वेविषयी बोलत आहोत किंवा रेल्वेविषयी बोलत आहोत तेव्हा अजून एक गोष्ट लक्षामध्ये येते, रेल्वेने वेगवेगळे उपक्रम राबवले. यातलाच एक वेगळा उपक्रम म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये असलेली महिला मोटरमन. महिलांनी या सगळ्या क्षेत्र पादक्रांत केलेली आहेत. मोटरमन सुद्धा महिला आहेत, पण तरी सुद्धा मागे वळून बघताना एक गोष्ट लक्षामध्ये येते की स्त्री भ्रूण हा नाकारला जातो. का, कशासाठी? मुलगी शिकवा, मुलगी जगवा या महत्वाच्या विषयावरती सखी सह्याद्रीमध्ये ॲडव्होकेट संगीता पुणेकर आणि अर्जुन सुसे सर आपल्याला मार्गदर्शन करतात. ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला फोन आला होता अर्जुनजी आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं होतं की घरामध्ये असलेलं अपत्य आहे ते जर मुलगा असेल तर कदाचित पालकांना सुरक्षित वाटतं आणि मुलगा नसेल तर मात्र कदाचित मानसिक दबाव असतो आणि त्या दृष्टिकोनातनं एक मुलगा झाल्यावरती याविषयी विचार केला जात नाही, पण मुली असतील तर मानसिक दबावाखाली मुलीचा भ्रूण आहे किंवा नाही या संदर्भामध्ये थोडा दबाव असतो. तुम्हाला काय वाटतं? आता जे सरांनी जो काय प्रश्न विचारलाय निश्चितच त्यांचा जो विचार आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये मांडला आहे. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय, जर मुलगा झाला तर त्यांचा एक शब्द होता त्यामध्ये त्या प्रश्नामध्ये का ते दुसऱ्या भानगडीत पडायचं नाही. म्हणजे दुसरी भानगड म्हणजे कोणती समजलं नाही, पण मी माझा विचार सांगतो. दुसरी भानगड म्हणजे मुलगी नको किंवा दुसरं अपत्य नाही झालं तरी चालेल. जर असं प्रत्येकाने जर असा विचार केला मॅडम
पहिला मुलगा झाला आणि नंतर दुसऱ्या आपत्तीचे काय विचारच नको, तर मला वाटतं त्या मुलासाठी मुलगी कुठून आणणार, हा पहिला प्रश्न झाला. एक नुकतीच एक आकडेवारी ती सांगते 1000मागे 750 ही सध्या रेशो आहे, हा सध्या हे गुणोत्तर आहे. 3 वर्षापूर्वी मॅडम पेपरला मी बातमी वाचली होती आणि ते जालंधर पंजाबमध्ये जालंधरमध्ये त्या मुलांना मुलगीच देत नाही, त्या गावाने मिळत नाही, त्या गावाने इलेक्शनाच्या म्हणजे मतदानावर बहिष्कार घातला होता. म्हणजे इतकी फार मोठी शोकांतिका आहे आणि आपलं सरकार त्याच्यावर फार मोठं काम करते. आणि सरकार एकटं सरकारने होणार नाही, तर आपल्यासारख्या सामाजिक संस्था आहेत, ज्या सामाजिक संस्था आज जगभरात आपल्या भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहेत त्यांनी या बेटी बचाववर काम केलं पाहिजे. कारण एका सरकारचं काम नाही, ते सर्व समाजाचं काम आहे. आणि दुसरी गोष्ट, जर मुलगी, मला या स्क्रीनवर दाखवसं वाटतंय, जन्म मुलीचा क्षण अनमोल आयुष्याचा. जर मुलगी जन्माला आली ना तर निश्चितच तो जो क्षण आहे तो अनमोल आयुष्याचा आहे. आणि आता जे काय आपण या स्क्रीनवर बघतोय, या स्क्रीनवर आपण तुम्हाला दाखवतोय भारतासाठी पहिलं पदक जे आता जे मिळालं त्या या मुलीमुळे मिळालंय. आणि जे आज परीक्षामध्ये असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा मॅडम, आज तुम्ही या ठिकाणी आहात पल्लवी मॅडम, तुम्ही या ठिकाणी एक स्त्री म्हणून आहात, मुलगी म्हणून आहात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मुलगी हीच पुढे आहे. आणि मग का आपण हट्ट करावा मुलाचा? आणि मुलांनी काय आज मग परीक्षामध्ये आपले मुलं आपण काय करतो का मुलीला जास्त बंधनामध्ये ठेवतो आणि मुलांना मोकळं ठेवतो. त्यामुळं काय झालंय, मुली बंधनात नाही आहेत, त्या मनापासून काम करतात आणि त्या जगामध्ये आज प्रत्येक ठिकाणी नाव कमवत आहे. म्हणजे मुलगी हीच आज वंशाचा दिवा निश्चितच असेल आणि मुलगी जर असेलच तरच त्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल, हे मला या ठिकाणी बोलावंसं वाटतं. मस्त. मॅडम, जेव्हा याविषयी म्हणत असताना मानसिक दबाव जो असतो, समाज मनावरती असलेला दबाव आणि कायदा, या बाबतीत मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. कायदा असं म्हणतो की सगळे समान आहेत, पुरुष असो, स्त्री असो किंवा तृतीयपंथी असो, सगळे समान आहेत, सगळ्यांना इक्वल हक्क दिले जातात कायद्याने. हा प्रॉब्लेम जो आहे हा आपल्या मानसिकतेचा आहे. आणि मानसिकतेमध्ये आपण फारसा विचार करत नाही असं मला वाटतं. कारण आता मुलाचं लग्न किंवा मुलीचं शिक्षण किंवा मुलीचं लग्न किंवा मुलाचं शिक्षण, आपण कोणावर कमी खर्च करावा, कोणावर जास्ती खर्च करावा, हे आपल्या मनात येतच का? मला असं वाटतं की जर आपल्याकडे 10 रुपये आहेत तर ते सगळ्यांचे समान आहेत, परिवारात जे कोणी आहे त्याचे. तर हे असे प्रश्न येतात कारण मनात आपल्या भेदभाव आहे, कायद्यात नाही. आणि जोपर्यंत आपल्या मनातला आपला भेदभाव आपण काढून टाकत नाही तोपर्यंत खूप प्रॉब्लेम आहेत आपल्या समाजात. सरांनी खूप सुंदर उदाहरण पंजाबचं दिलं. पुढे जाऊन पंजाबमध्ये मुली विकत घेण्यात येतात, म्हणजे पुन्हा तिच्यावर अत्याचार, तिचं जे शरीर आहे ते एक वस्तू असल्यासारखं विकत बाजारात आणण्यासारखं वापर आहे. आणि मग त्याच्यानंतर तिला विकत घेऊन एक त्या पुरुषाला एक बायको मिळते. म्हणजे एकीकडे आपल्याला मुलीचा जन्म हा भानगड वाटतो आणि पुढे जाऊन आपण मुलीला विकत घेण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. आणि खूपच वाईट ही सगळी परिस्थिती मला वाटते. त्यामुळे खूप विचार करावा सगळ्यांनी, असं मी कळकळीचं आवाहन सगळ्यांना करते. नेमकेपणाने तुम्ही दोघांनी हे मुद्दे मांडले. पुढचा फोन आहे, फिरोज शेख आपल्याशी बोलतात नगरहून. नमस्कार फिरोजजी. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला मॅडम. माझा एक असा प्रश्न आहे मॅडमला का मुलगी वाचवा देश वाचवा, बेटी पढाव बेटी शिकाव हे मोहीम महाराष्ट्रभर चालू आहे. परंतु आज महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात ज्या मुली आहेत बाल कामगार म्हणून काम करतात, यावर शासनाने काय उपाययोजना राबवायला हव्यात आणि त्या मुलींना शिक्षणापासून वंचित न राहता शिक्षणाच्या पायरीपर्यंत नेण्यासाठी शासनाने काय करायला हवं? बरं, पुन्हा मी आता एक थोडंसं असं वेगळ्या पद्धतीने घेईन. सर, तुम्ही मगाशी सांगितलं होतं की समाज किंवा सरकार म्हणजे कोण, तर आपणच आहोत. तर हा मुद्दा मी जोडून घेऊन सरकारनं काय करायला हवं, शासनाने काय करायला हवं, या समाजानं काय करायला हवं, तर आपण काय करायला हवं, बालकामगार म्हणजे बालिका कामगार, असं मी मुद्दा घेईन. हा सर. बरोबर. आत्ता जे सरांचा जो प्रश्न आहे फारच सुंदर प्रश्न आहे. त्यांनी फार त्याच्यात खेड्याविषयी बोललं. आता मी सुद्धा एक खेड्यातून आलेलो आहे
तर सरकारचं धोरण जे आज अंगणवाडी सेविका म्हणून आहे, तर ही अंगणवाडीची सेविका खरोखरच ती एक सावित्री आहे. ज्या सावित्रीने मुलीच्या शिक्षणासाठी शेणाचे गोळे खाल्लेले, शेणाचे गोळे खाल्ले आणि स्वतः स्वतःने झिजलंय. तसं ही अंगणवाडीची सेविका खरोखरच तिला ते सावित्रीचं नाव दिलं पाहिजे असं मी या स्टुडिओमधून सांगतोय. आशाताई म्हणतो आपण त्यांना. हा, आशाताई म्हणतो. आणि ह्या अंगणवाडीच्या सेविका आपल्या खेड्यामध्ये, मी तर आता खेड्यातूनच बोलतोय कारण हा प्रश्न खेड्यातून आलाय आणि त्यांनी खेड्याच्या विषयावर बोललंय. तर खेड्यामध्ये ज्यावेळेस मुलगी तुमच्या घरामध्ये जन्माला आलेली आहे, त्यांना ती माहिती असतं, त्यांच्याकडे रेकॉर्ड असतं आणि तुमच्या घरी येऊन त्या मुलीला शाळेत घेऊन येत आहे. म्हणजे तो सरकारचं जे काम आहे ते सरकारने केलेलं आहे. सरकारच्या बाबतीत आपण काही बोलू शकत नाही कारण सरकारने तुम्हाला त्या ठिकाणी त्या अंगणवाडीच्या सेविका तिथपर्यंत घेऊन येत आहेत. परंतु आपण समाजाचं एक कुठं काम आहे का त्या मुलीला आपण शाळेत जाऊ दिलं पाहिजे. कारण आपण समाजच त्या मुलीला शाळेत जाण्यापासून रोखतो. कारण तिला त्या अंगणवाडीची सेविका जर बोलायला आली तर आपण सांगतो तिला आज मामाच्या गावाला जायचं, तिला आज घरी काम आहे, हे सांगतो कोण? अगदी समाज सांगतो ना. म्हणजे समाज म्हणजे आपण सांगतोय. सरकारचं काम सरकार करतंय. पण मला या ठिकाणी खास करून सरांना सांगायचंय, कारण आपण जर सामाजिक संस्थेने जर विचार केला, जर आपल्याला एखाद्या मुलीला जर कुठं काम करताना बघितलं तर तिच्या आईवडिलाला सांगितलं पाहिजे का बाई, अरे बाबा, ह्या मुलीला तू शाळेत जाऊ दे, हिला शिकू दे आणि हिला पुढचं भविष्य घडू दे. तर मला वाटतं निश्चितच हे आपलं काम आहे आणि आपण केलं पाहिजे. आणि ह्या संस्था ज्या आहेत, सामाजिक संस्था, यांनी याच्यामध्ये काम केलं पाहिजे. तर यासाठी मॅडम आम्ही या उपक्रमामध्ये जर मुलगी शाळेत जर जन्माला आली त्यानंतर लगेच आपण तिचं स्वागत करतो. कारण तिचं स्वागत करण्यापाठीमागे एक हेतू असतो. कारण तिला शाळेत जाण्यासाठी तिचं आम्ही त्यांना पुढे सांगितलं होतं की तिला शिकवा. ही शिकवल्यानंतर फार आज भारताची पंतप्रधान महिला झाली, राष्ट्रपती महिला झाली आणि खेळाडूमध्ये सुद्धा महिला अग्रेसर आहेत. तर मुलीला आणि त्यांना ती पटवून जर आपण दिलं तर निश्चितच ते शाळेमध्ये पाठवतील. तर हे आपलं समाजाचं आणि या सामाजिक संस्थेचं काम आहे का त्या मुलींना शिक्षणापर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर आहे. मॅडम, तुमचं महिला आणि बालकल्याण या दृष्टिकोनातून तुमचं कार्य आहे. जेव्हा असं म्हणतो की बालकामगार ही एक समस्या आहे, पण बालिकांना जेव्हा कामगार म्हणून राबवलं जातं, घरगुती कामांमध्ये या बालिका जास्त दिसतात आपल्याला, तर त्या बाबतीमध्ये कायदा काय सांगतो? आधी ज्या मुली घरकामात असायच्या त्यांना बालकामगार प्रतिबंधक कायदा ह्याच्या अंतर्गत बघितलं जायचं नाही ॲज हॅझार्डस वर्क म्हणून. पण नंतर त्यांची पण त्याच्यात लिस्टिंग करण्यात आलं. त्यामुळे ऍक्च्युली काय आहे की ह्या मुली जेव्हा घरात काम करत असतात त्या कोणालाही लक्षात येत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर अनेक 18 तास काम करून घेणं, कमीत कमी त्यांना अन्न वस्त्र देणं किंवा झोपेच्या वेळेत त्यांच्याकडनं काम करून घेणं आणि मग लैंगिक शोषण सुद्धा त्या मुलींवर होत असतं त्या फॅमिलीमध्ये. आणि हे म्हणजे खूपच व्यापक त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे अत्याचार एकत्र घडत असतात. त्यामुळे आणि मग काय होतं की अनेकदा ह्या मुली वेगळ्या प्रांतातनं आलेल्या असतात, त्यांना सुटका करून जाणं सोपं नाहीये, परत वापस गावी जाणं. पगार त्यांना दिले जात नाहीत, त्यांच्यासाठी लढायला कोणी नाही. तर ह्या विषयांकडे बघणं फार गरजेचं आहे. पुन्हा मला असं वाटतं की आवाहन करणं उपयुक्त ठरेल इकडे की प्लीज आपल्या घरामध्ये 18 वर्षाच्या कमी मुलगा किंवा मुलीला कामाला ठेवू नका. आपल्या कामाच्या ठिकाणीही ठेवू नका, पण जास्ती करून जेव्हा आपण मुलींच्या विषयावर बोलत असतो तेव्हा घर कामात मुलींना खूप अत्याचार सहन करावा लागतो. बरोबर आहे. पुढचा फोन आहे. निलेश कदम आपल्याशी बोलतात सोलापूरहून. नमस्कार. हा, हॅलो, नमस्कार. बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, मी निलेश कदम बोलतोय अकलूजवरून, जिल्हा सोलापूर. माझा प्रश्न असा आहे की आता नाशिकमध्ये जे एवढं मोठं सरकारी दवाखान्यामधील मॅडम होत्या एक स्त्री रोग तज्ञ, त्यांनी एवढं स्त्री भ्रूण हत्येचं मॅटर केलं आणि परत सातारा जिल्ह्यामध्ये आता एक मॅटर झालं, त्यामध्ये काही म्हणजे असं शासकीय डॉक्टरांना काही वचक आहे की नाही कायद्याचा, या संदर्भात काय कायद्यात तरतुदी आहेत की नाही?
आज विविध क्षेत्रांमध्ये विविध ठिकाणी अंतराळयानापासून ते मोटर वुमन पर्यंत किंवा वेगवेगळ्या खेळाडूंच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी महिला या अग्रस्थानी आहेत असं आपण जाणतो. पण तरी सुद्धा स्त्री भ्रूण हत्या ही आजही आपल्या शहरामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या पाड्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये घडते आहे. काय आहे याची कारणं? बदल नेमका कुठे हवा आहे, समाजामध्ये का स्वतःच्या मनामध्ये? उत्तर शोधायचा हा प्रयत्न आहे. कदाचित या मंथनामधून एक व्यक्ती परावृत्त होऊ शकली या विचारापासून तर हे यश असू शकेल अशा कार्यक्रमांचं. आणि यासाठी आज आपण बोलत आहोत ते म्हणजे मुलगी शिकवा मुलगी जगवा या विषयावरती 2 नामांकित तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतात. मॅडम, ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला फोन होता निलेश यांचा आणि त्यांनी म्हटलं होतं की जेव्हा स्त्री भ्रूण हत्येच्या घटना घडतात शासकीय किंवा नामांकित वैद्यकीय तज्ज्ञांकडनं तेव्हा त्याविषयी कायद्याची भूमिका काय असते असावी. 2003 मध्ये जेव्हा या कायद्यात अमेंडमेंट करण्यात आली तेव्हा अधिक ह्या कायद्याला सक्षम किंवा स्ट्रेंथ देण्यासाठी काही अजून यंत्रणा म्हणजे ह्याच्यामध्ये काही मॉनिटरिंग कमिटीज राष्ट्र पातळीवर आणि जिल्हा पातळीवर घालण्यात आल्या. तर त्यांनी त्यांचं काम करायचं आहे. ऑफकोर्स जेव्हा तुम्ही जाता एका अशा इस्पितळात तेव्हा आतमध्ये काय घडतंय हे तुमचं कॉन्फिडेन्शियल असतं. त्यामुळे तिकडे काय घडतंय हे बाहेर कळायला खूप मुश्किल आहे. जर तुम्ही त्याच्यात सहमत असाल तर बाहेरपर्यंत ही काही बातम्या येऊ शकत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांना वचकता आहेच, असायलाच पाहिजे. त्याशिवाय मला असं वाटतं की आपण स्वतः आतमध्ये जाऊन काय मागतोय डॉक्टरांकडे हे पण बघणं महत्वाचं आहे. मला एक उदाहरण द्यायचं होतं ह्याला घेऊन. माझी जेव्हा मुलगी जन्माला आली 25 वर्षापूर्वी तेव्हा तिकडे एका छोट्या बालिकेला कोणीतरी सोडून गेलेलं होतं. कारण त्यांच्या घरात म्हणजे प्रायव्हेट नर्सिंग होम होतं मुंबईमध्ये आणि त्यांच्या घरात 3 मुली झाल्यानंतर हे 4थं मूल होतं. तर बाप म्हणाला की जर तू ह्या मुलीला घेऊन घरी आलीस तर तू पण इथेच राहा. आणि आईनी असं स्वीकारलं की मी माझ्या 3 मुलींबरोबर तुझ्याबरोबर राहीन. हे मूल तिथेच हॉस्पिटलमध्ये सोडून गेली. ते जेव्हा मूल रडायचं तेव्हा मला फार वाईट वाटायचं आणि सर्वसामान्य म्हणजे तिकडच्या आयाबाई वगैरे म्हणायच्या की बघा बघा कशी आई आहे. म्हणजे पूर्ण दोष परत स्त्रीलाच दिला जातो की कसं आपलं मूल सोडून गेली. पण मूळ जो मुद्दा आहे की जो बाप होता इंजिनियर होता आणि स्वतःला सुशिक्षित म्हणणारा असा माणूस होता आणि आपल्यापैकी खूप लोक झटत असतो की आपल्या मुलांना आपण इंजिनियर बनवूया. पण शेवटी जर त्याचं मन एवढं कमकुवत असेल तर त्या पदवीचा मला असं वाटतं की म्हणजे भंगार भावात त्यांनी विकावी असं माझं म्हणणं आहे. आणि तर तुमच्यापैकी जे कोणी असा विचार ठेवणारे असतील त्यांनी प्लीज ह्या मुद्द्यावर विचार करा. आपण म्हणतो की शिक्षण आणि वास्तव यामध्ये फारकत असता कामा नये ती हे या उदाहरणामधून सिद्ध होते. हे सांगतानाही तुम्ही एवढे संवेदनशील झालेले आहात तेही आम्हाला टिपतो आहे. पुढचा फोन आहे. उमाताई महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार उमाताई. हॅलो, नमस्कार. विषय खूप चांगला आहे, चर्चेची गरज आहे, त्याशिवाय अंमलबजावणीची गरज आहे. हुंडा विरोधी कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही. कोणाला दिलेलं त्यांना काही शिक्षा होत नाही. वारसा हक्क आहे आणि दिलेलं किंवा घेतलेलं ऐकिवात नाही. आणि तुम्हाला सांगते 7 वर्षापासून ते 70 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सुरक्षितता नाही महिलांच्यावर, स्त्रीवर. रूढी परंपरेनुसार मुलगीला पराया धन म्हणून पराया घर पाठवायचं होतंय. मग म्हातारपणी आधार कोण ही काहीतरी परंपरा कुठेतरी मोडलं पाहिजे. इथं काहीतरी काय आणि जनजागरणाची गरज आहे. फक्त कायद्याचा उपयोग नाही, अंमलबजावणी होताना दिसत नाही. जनजागरणाची गरज आहे. त्याला तुम्ही सहमत आहात का? थँक्यू. धन्यवाद. जनजागृती सर तुमचं कामाचं मुख्य उद्दिष्ट जनजागृती हे आहे. तुम्ही मला एक खूप छान मुद्दा सांगितला होता कार्यक्रमाच्या आधी चर्चा करताना की मी कॉलेजमध्ये असल्यापासून महिलांच्या प्रती सुरक्षिततेची भूमिका घेतलेली आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आपण आज अनेक चित्रपटांच्या किंवा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून अनेक गोष्टी छेडछाड काढण्याचे मुद्दे बघत असतो. तेव्हा एखादा तरुण जेव्हा याविषयी सांगतो की नाही सुरुवातीपासूनच माझी ही भूमिका आहे आणि पुढे तुम्ही त्याचे कार्यक्षेत्र म्हणून ते निवडलं. तुमच्या उदाहरणातूनच ही जनजागृती लोकांपाशी पोहोचू दे असं मला वाटतं. बरोबर.
आता मॅडम मला सांगायला या ठिकाणी आनंद होईल, कारण मी काल मॅडम संग ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस मॅडमने मला विचारलं तुम्ही हे कार्य कसं हाती घेतले, हे क्रांतिज्योत सामाजिक संस्थेमध्ये कसं आहे. तर मी कॉलेजमध्ये असताना जे आता जे मॅडमने विचारलंय का जी मुलगी सुरक्षित नाही, तर त्या कॉलेजमध्ये आता प्रत्येक ठिकाणी कॉलेजमध्ये बघा किंवा कॉलेजच्या बाहेर बघा, ज्यावेळेस मुली गेटच्या बाहेर निघतात किंवा कॉलेजमध्ये असेल त्यावेळेस टार्गेट मुलं त्या कॉलेजमध्ये येतात किंवा वर्गामध्ये येतात. त्यावेळेस त्या कॉलेजमधल्या त्या वर्गामधल्या जर एखाद्या विद्यार्थ्यानं जर त्याला विरोध केला तर निश्चितच त्या मुलीचं संरक्षण होईल. या ठिकाणी मला दुसरं पुढे जाऊन सांगता येईल, कारण मुलगी जर आपली मुलगी जर बाहेर निघते तिला पहिलं तुम्ही तयार करा. आता सरकारने त्याच्यावर फार चांगलं कार्य केलंय, कारण जुडो कराटे शिकवा, तिला स्वतःला स्वावलंबी बनवा. कारण जे अत्याचार होत आहेत, आज मॅडमनी सांगितलंय का जन्मल्यापासून ते 60 वर्षापर्यंतच्या महिला सुरक्षित नाहीत, पण ती सुरक्षित जर करायचं असेल ती स्वतः स्वावलंबी झाली पाहिजे आणि ती स्वतः लढण्यासाठी तयार झाली पाहिजे. मग हे जर करायचं असेल तर आपली मुलगी पहिली कणखर करा. आता मी ज्यावेळेस या ठिकाणी स्टुडिओमध्ये बोलतोय तर माझी एक मुलगी आहे, ती माझी मुलगी ज्यावेळेस कॉलेजला जाते तर तिला मी सांगितलं पाहिजे, बाई तू मुलगी आहेस, परंतु तुला जर कुणी छेडलं किंवा कुणी आडवं आलं तर त्याला आडवं करायचं काम तुझ्यात ताकद असली पाहिजे. जर तिला हे जर तुम्ही सांगितलं, जर तुमच्या घरातल्या पालकांनी सांगितलं तर निश्चितच तुमच्या मुलीवर कोणताही अनुचित प्रकार होणार नाही. म्हणजे आपणच आपल्या मुलीचे, जर आपण आपल्या मुलीला सांगितलं नाही बाई तू मुलगी आहेस आणि तू कुणाला बघू नकोस किंवा कुणी जर काही बोललं तर बोलू नकोस, तर मला वाटतं हे त्याच्यामुळं अत्याचार होतील. पल्लवी, मला ह्याला घेऊन अजून काही सांगायचं आहे. नक्कीच मॅडम. की सरांनी खूप छान सांगितलं की मुलींनी स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे. आपण खूप काळ मुलींना शिकवत आलोय की तू अशी असायला पाहिजे, तू अशी दिसायला पाहिजे, तू अशी राहायला पाहिजे, तुला शिक्षणाबरोबर घरात काम सुद्धा करायला यायला पाहिजे. तू गृहिणी म्हणून डॉक्टर असली तरी माझी सून घरी येऊन एक गृहिणी असते, त्याचा आनंद आपण फार मानतो. मला असं वाटतं की आता वेळ आलेली आहे की आपल्या मुलांना पण थोडं शिकवा, की जर स्त्री आहे तर तिचं तुम्हाला मान राखायला पाहिजे. तुम्ही कॉलेजमध्ये जाता, तुम्ही मुलींना वस्तू म्हणून वापरू शकत नाही, तुमची बाईक असल्यासारखं तुम्ही वापरू शकत नाही. मुलांना पण शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांना मुलीचं पण मन असतं, रिस्पेक्ट किंवा बाउंड्रीज. जेव्हा मुलगी पिंक मूवीमध्ये दाखवलेलं आहे की मुलगी जेव्हा नाही म्हणते तेव्हा ती नाही म्हणते, तर हे सगळे जे रिस्पेक्ट आहेत ते पण आपल्याला शिकवणं गरजेचं आहे. नक्कीच. मॅडमचा हुंड्यावर काहीतरी विषय होता. आणि त्यांनी हुंडा आणि वारसा ह्या दोन्ही गोष्टींवर बोलल्या. हुंड्यावर बोलताना मॅडम मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय, सरकारचा कायदा आहे हुंडा बंदी कायदा, परंतु हुंडा घेतल्याशिवाय लग्न लागत नाही. आणि हुंडा कोण घेतं? जे आता मॅडम बोलल्या पांढरपेशी, म्हणजे जो इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, जशी त्याची पदवी आहे, जर तो क्लास 1 असेल आणि जो कायदा बनवतो ना, जो वकील आहे, जो जज आहे, त्यालाच जास्त हुंडा घेण्याची अपेक्षा आहे. जो पोलीस खात्यामध्ये आहे त्यालाच जास्त हुंडा घेण्याची अपेक्षा आहे. एखादा मी आता मॅडम एखाद्या लग्नाला जमवण्यासाठी गेलो होतो आणि तो एक पोलीस पदावर PS आहे, पण त्याचा हुंड्याचा दर होता 21 तोळे. म्हणजे जो कायदा बनवतो, जो कायदा चालवतो, तो जर हुंडा घेत असेल तर हुंडाबंदी कायदा कुठे? संवेदनशील मुद्दा आहे. मला याविषयी दोघांकडनं जाणून घ्यायचे, पण एक फोन बराच वेळ खोडामला, तो पटकन घेते. सानिया सावंत आपल्याशी बोलतायत नवी मुंबईहून. नमस्कार सानिया. नमस्कार, मी सानिया सावंत बोलतेय ऐरोलीवरनं. सह्याद्री वाहिनीने सखी सह्याद्रीने खूप चांगला विषय निवडलाय बेटी बचाववाला. तर मला हे बोलायचं होतं की आता नुकतंच आलेलं ह्याच्यामधनं आपल्याला कळलंय की सेक्स रेशो मधला चाइल्ड सेक्स रेशो मधला मुलींचा रेशो खूप कमी होतोय. तर मग आता गावागावात या खेडेगावात अशा कसे आपण पोहोचवू शकतो की म्हणजे मुलींना वाचवा? हे आता सध्या काय प्रयत्न चालू आहेत त्याचे, मला त्याची माहिती पाहिजे होती. नक्की. रोज सकाळी उठल्यानंतर चहाच्या कपाबरोबर, कॉफीच्या कपाबरोबर उघडलं जातं ते वर्तमानपत्र. कितीही डिजिटलायझेशन झालं तरी वर्तमानपत्रांचे हातामध्ये उघडणं हेही आज सुरू आहेच. आणि पटकन नजर पडते ती म्हणजे त्या वक्ररेषांवरती, ज्या वक्ररेषा मार्मिकतेने भाष्य करतात चालू घडामोडींवर.
म्हणजे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, या वक्र रेषा असतात त्या व्यंगचित्रकारांच्या, आणि या रेषांमधनं नेमक्या आणि नेटक्या रेषांमधनं बरंच काही व्यक्त होतं की जी रेषा, ही वक्र रेषा आपल्या सगळ्यांचं हास्य करून चेहऱ्यावर सोडते. आता हे जे आहे, हे आज बोलण्याचं कारण म्हणजे आज आहे जागतिक व्यंगचित्र दिन. या वक्र रेषांमधनं जे काही घडत असतं त्यामुळे आपण हसतो, आपला दिवस मजेत जातो आणि किंबहुना या सगळ्याची एक सवयच लागते. पण हे व्यंगचित्रकार जे असतात ते नेमक्या भाषेमधनं बरंच काही व्यक्त करतात आणि त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट, विचार हेही खूप महत्वाचे असतात. या व्यंगचित्रकारांना सॅल्यूट करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ही कला आहे, ही कला आपण सगळ्यांनी जोपासायला हवी. व्यंगचित्रकारांना मानाचं स्थान द्यायला हवं, चित्रकलेला मानाचं स्थान द्यायला हवं. चित्रकला किंवा त्याही पुढे जाऊन आवडीची असलेली व्यंगचित्रकला या दृष्टिकोनातनं जेव्हा एखादी घरामध्ये कला जोपासली जाते तेव्हा पुढे जाऊन त्यामध्ये प्रावीण्य आणि त्या दृष्टिकोनातनं विशेष संपादन करण्याकडे माणसाचं लक्ष राहतं. याच विषयी आज बोलायचं कारण म्हणजे जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त आज वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये, पत्रकारितेमध्ये त्याला खास जागा दिली जाते आणि ही आनंदाची बाब आहे. या कलेला जितं जागतं ठेवणं, जिवंत ठेवणं आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. सर्व व्यंगचित्रकारांना आजच्या दिनाच्या शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या कलेमुळे आपल्या दिवसाची सुरुवात ही हास्यास्पद होते, सुंदर होते असं आपण म्हणूया. वळूया आजच्या विषयाकडे. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे तो म्हणजे मुलगी शिकवा, मुलगी जगवा, आणि त्या दृष्टिकोनातनं आज आपण मार्गदर्शन घेत आहोत. ब्रेक घेण्यापूर्वी फोन होता सर, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की खेडोपाड्यांमध्ये कशा दृष्टिकोनातनं मुलगी शिकवा, मुलगी जगवा हे खास प्रयत्न केले जातात. प्रथमतः पल्लवी मॅडम, आता तुम्ही जी काही व्यंगचित्र बोललात त्याच्यावर एक व्यंगचित्र आहे, त्याच्यामध्ये बरंचसं व्यंगचित्रामध्ये दाखवलं गेलंय. एक मुलगी दाखवली आणि ते एक मुलगीच्या पाठीमागे 5 ते 7 म्हणजे एका मुलीमागे 6 नवरदेव दिसत आहेत. तर म्हणजे हे व्यंगचित्राचं जर तुम्ही आता बोलतोय क्या बात आहे. आपल्या विषयाला साजेसे सुद्धा संदेश पोहोचवताना व्यंगचित्राचा वापर कल्पकतेने केलेला आहे असं म्हणता येईल. आता जे मॅडमचा फोन आला होता, हो, का खेड्यामध्ये आपण जनजागृती काय करतो, तर मॅडमला मला सांगावंसं वाटतंय, कारण ही जी काही संस्था आहे क्रांतिज्योत सामाजिक संस्था, ही एक खेड्यातून जन्माला आलेली संस्था आहे आणि खेड्यामध्ये जनजागृती फार फास्ट होती. आज आम्हाला असं वाटतंय, कारण शहरामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये इथं गरज आहे की जनजागृतीची. खेड्यामध्ये आम्ही आज आमची क्रांतिज्योत सामाजिक संस्था असेल किंवा अदर सामाजिक संस्था असतील, खरोखरच याच्यामध्ये विविधाई गायकवाड असतील, फार बेस्ट काम करतायत. कारण ते एक खेड्यामधून का त्यांनी मुलगी वाचवा, देश वाचवा हे जे अभियान आहे ते खेड्यामध्ये जास्त फास्ट चालतंय. याच्यामध्ये एक मला सांगावंसं वाटतंय, आम्ही एक स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवतोय का जर मुलगी जन्माला आली, खेड्यामध्ये मुलगी जर जन्माला आली आणि ती जर क्रांतिज्योत सामाजिक संस्थेचे सदस्य असेल ती फॅमिलीमध्ये, तर त्या मुलीच्या नावावर आपण एफडी करतो. एफडी अशी करतो का त्या मुलीचं जर आज आपलं वय आहे मुलीच्या लग्नाचं 18 वर्ष, त्यावेळेस मॅडम तिला 1 लाख रुपये आपण तिला देतोय. खरं, वेगवेगळ्या पातळ्यांवरती तिचं कौतुक केलं जातं असं आपण सांगू शकतो. मॅडम, जेव्हा बालिकांचे हक्क याविषयी म्हणत असतो तेव्हा बालिकांचे मूलभूत हक्क काय आहेत हे पुन्हा वारंवार ठासून सांगण्याची आवश्यकता आहे. एक म्हणजे हक्क शिक्षणाचा आहे, पहिला तर जगण्याचाच आहे जो आपला आजचा मुख्य विषय आहे. असं पण बघण्यात येतं की जर मुलगी असेल तर आई अंगावरचं दूध तिला कमी वेळ पाजते, कारण तिला परत गर्भवती राहण्याची इच्छा असते आणि मग अंगावरचं दूध पाजत राहिली तर मग ते विलंब होऊ शकतो. तर हा एक म्हणजे तिच्या जगण्यानंतर म्हणजे त्या हक्कानंतरचा पहिला की तिला सकस आहार मिळत नाही, आईच्या अंगावरचं दूध पासनं तिला वंचित ठेवण्यात येतं. त्यानंतर घरात ऑफकोर्स आपण जर उरलेल्या पोळ्या असतील तर त्या पहिल्या आई आणि मुलगी खातात, मुलांना ताजं म्हणजे पुरुषांना सगळं ताजं मिळतं. तर हा जो पुरुषप्रधान आपला समाज आहे आणि अजूनही आपण त्याच्यातच गुरफटून राहिलेलो आहोत, त्याला नजिकीने बघण्याची गरज आहे. अनेकदा मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाते तेव्हा म्हणतात की बायका खोट्या केसेस घालतात, पुरुषांवर खोट्या केसेस घालतात. तर का घालतात? कारण त्यांना हक्क नाही आहे, प्रॉपर्टीचा वारसा हक्क नाही आहे.
त्यामुळे त्यांना जर घरातनं नवऱ्याने हकलून काढलं तर मग ती काय करणार, तिच्या पुढे काय आहे, मदत कुठली आहे. समाजसेवी संस्था आहेत पण त्या पण काही प्रमाणात कमीच पडतात आणि स्वतः आपण मुलींना कुठलेही हक्क देत नाहीत. आपल्या परिवारात, सगळ्यांच्या परिवारात आपण बघतो की तिला फक्त एक सपोर्ट म्हणून बघितलं जातं. मुख्य जे हक्क असतात ते आजही पुरुषांच्याच हातात आहेत आणि ती परंपरा आपल्याला चालू ठेवायची आहे की नाही हे मला असं वाटतं की आपल्याला खरंच बघावं लागेल. तुम्ही आता पोलिसांचा आणि वकिलांचा उल्लेख केलात मॅडम, पण एक मानसिकता मध्यम वर्ग किंवा मी कोणाला दोषारोप करत नाही, पण एक मानसिकता समाज मनामध्ये दिसते असं मी म्हणेन की जेवढं शक्य आहे तेवढं वकील आणि पोलीस यांच्यापासून 4 हात लांब राहा. मग अशा वेळी जेव्हा एखादा अन्याय होतो आहे, अत्याचाराची एखादी शंका येते आहे, तेव्हा या महिला टाळतात. तुम्ही याविषयी काय सांगू इच्छिता? बरोबर आहे, कारण ज्या पोलिसांकडनं तिला अपेक्षा आहे मदत मिळण्याचं, तेच जर तिच्यावर अशी टिप्पणी करत असतील की तू ही खोटी केस घालतेस कारण तुला काम करायचं नाहीये, घरात काम करायचं नाहीये, म्हणजे असं ठरवून टाकलेलं आहे समाजाने की झाडू पोछी हे काम महिलेलाच आवडायला पाहिजे. आवडायला पाहिजे, करायला तर पाहिजेच, पण आवडायला पाहिजे, आवडूनच करायला पाहिजे. आणि जर तिने नवऱ्यावर आरोप घातला म्हणजे तो खोटाच असणार. कोण नवरा, म्हणजे चूक झाली तर मारेल, तर मला असं विचारायचं की पुरुषांच्या हातून काही चुका होत नाहीत का? की म्हणजे चूक झाली तर मारेल हे फक्त पुरुष स्त्रियांच्या बाबतीत करू शकतात. आम्हाला पण दिसतात चुका, हो, आम्हाला पण भरपूर चुका दिसतात पुरुषांमध्ये, पण मारायचं का हा मुद्दा आहे. विवेकाचा वापर हा व्हायला हवा, तो कुठे आणि कसा होतो. वेळ कमी आहे, दोघांनाही जाता जाता काय संदेश द्यायचा आहे? गावामध्ये, पाड्यामध्ये अनेक स्त्रिया आहेत, अनेक स्त्री भ्रूण आहेत, त्यांचं संरक्षण हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे. सर, काय संदेश द्यायचा आहे? मी आज या ठिकाणी या स्टुडिओमधून मुलगी वाचवा देश वाचवा, आज जर मुलगी जर वाचवली नाही तर उद्याचं भविष्य शून्य आहे. कारण जर मुलगी जर आपल्या ह्या मुली जर जन्माला आली नाही तर उद्या त्या जे काही मुलगा आहे त्याला नवरी कुठून मिळेल? जर नवरी मिळाली नाही तर हे विषय चालणार नाही. आज ही मुलगी हीच लक्ष्मी आहे, मुलगी हीच उद्याची जननी आहे. आणि हीच जर आज आपल्याला जर वाटत असेल शिवाजी महाराज पुन्हा जन्माला आले पाहिजे तर त्याच्यासाठी जिजाऊ जन्माला आली पाहिजे. आणि जिजाऊ जन्माला आली तरच शिवाजी महाराज जन्माला येतील, तरच सावित्री जन्माला आली तरच आज काहीतरी क्रांती होईल. अहिल्याबाई होळकर जन्माला आली तरच काहीतरी आज समाजामध्ये काहीतरी कार्य होईल. तर ह्या तिन्ही मातांना, जी जिजाऊ माता आहे, सावित्रीबाई फुले आहे, अहिल्याबाई होळकर आहे, यांना विनम्र अभिवादन करून मी समाजाला एक सांगतो, कारण जर माता जर जन्माला आल्या नसत्या तर निश्चितच आज ही जी काही आज संस्कृती आहे ही दिसली नसती. त्याच्यामुळे आधी मुलगी जन्माला येऊ द्या. निश्चितच जर सावित्री जन्माला आली, जर जिजाऊ जन्माला आली, जर अहिल्याबाई जन्माला आली तरच उद्याचा भारत. खरंय, मुळात तारक, मारक आणि बाधक अशा या तिन्ही शक्ती ज्या आहेत त्या स्त्रीमध्ये एकवटलेल्या आहेत. प्रसंगावधान आणि विवेकाचा मान या दोन्ही गोष्टी राखून कुठल्या वेळी कोणती शक्ती जागृत करायची हे प्रत्येक स्त्रीला कळतं आणि त्याचबरोबरीने तिच्या शक्तीचा अंदाज जो आहे तो प्रत्येक समाज मनाला आहे. निर्णय आपण घ्यायचा आहे. समाज, शासन म्हणजे कोण हो मंडळी? तुम्ही, आम्हीच. काय निर्णय घ्यायचा आहे? विचारमंथनामधला कुठला विचार पकडायचा आणि त्याला प्रबळ करायचा आहे? निर्णय हा सुद्धा आपलाच आहे. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा. फेसबुक, जीमेल आणि यूट्यूबच्या माध्यमातून. पत्ता तुम्हाला माहिती आहेच आहे, तो आहे असा www.facebook.com/sakhisayhadri.tv आणि sakhisayhadri@gmail.com. यूट्यूबवरती तुम्ही हा कार्यक्रम पुन्हा बघू शकता www.youtube.com/sakhisayhadri. आपण दोघेही आलात, महत्वाचं मार्गदर्शन केलं, मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.